काहीच रेडी झाली बघू शकता. ही बघा सुवानी. सुवानी इकडे बघ. सुवानी शिवानी ही बघा टोन बघा. सुवानी लपत लाजतो. फायनली गाईज आपला ॲडसन पिन आलेला आहे. मग अशी घेऊन गेला. आता थांबलोय सुवानीला. सुवानी सुद्धा शाळेतून येते कारण की आता वाजल्यात 5:30. मग असं वाट बघत होतो पण तो तिकडे शंकर मंदिरलाच थांबला होता. काहीच तुम्हाला दाखवत होता. हे तुषारनी काय आकृती गेलेत. बसले मस्त दरवाज्यामध्ये खायला. त्याच्यामध्ये दूध टाकला कलिंगडामध्ये आणि मलाई टाकून खात आहे. काही सांगायचं याला. हे बघा बी लागले नुसता. आता तो हेल्मेट बनवून डोक्यान घाल. ए पकड पकड पकड. नाकाला घेल तुझे चावा. आपण त्याला पकडून परत बरणीमध्ये ठेवू. बघा पकडला मस्त होती. आणि त्या दिवशी माझे असंच एवढंच मोठ्या चावला पोटाला. हॅलो काही जण झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज सुवानीच्या शाळेचा पहिला दिवस आहे. आजचा दुसरा दिवस आहे. ते पहिल्या दिवशी आमच्या घरात कार्यक्रम असताना पाठवले नाही. आजचा तिचा पहिला दिवस. चला दाखवतो मला. ती शाळेत जायला नाटकं करते. या खाली. आता पप्पा गेले तिला दम द्यायला. ते शाळेत जा कारण की ती बोलते माझ्या मैत्रिणी आल्या नाही तर मी शाळेत जाणार नाही. असे कारण आहेत तिने. दाखवतो बघा कंटिन्यू. आतमध्ये बोंबलते. काय सांगायचं आहे ना. दुसरा दिवस ना तुमचा. हा तुमचा दुसरा सुवानीचा पहिला ना. हा सुवानीचा पहिला आणि तुमचा दुसरा ना. मग सुवानी करायला वाटतं येत ना ती झालं का. त्या हाताला धरून ने दिला. बोंबल तर बघायची. काहीच रेडी झाली बघू शकता. ही बघा सुवानी. सुवानी इकडे बघ. सुवानी शिवानी ही बघा टोन बघा. सुवानी लपत लाजतो. हे रेडी झाले. जाम नखरे केलं ते रेडी व्हायसाठी हिने. आणि पहिला दिवस ही बघ बोंबल तर शालेन जायला नको. मैत्रिणी आल्या ना तुझ्या शालेन भेटायला तुला. सपू तयार झाली. सपू परी 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 परी. ही बघ ही बघ. ही एक दोघी जणी चालली शालेन. शाळेचा पहिला दिवस. सुवानीचा आमच्या शाळेचा पहिला दिवस. हा सोनी मैत्रिणी आल्या हा हा टाकीन द. पहिला दिवस शाळेचा काय ना. पहिला दिवस पहिला शाळे नखर करतात सगळी जण. आणि असं नखर करतात शाळेचा पहिला दिवस. मग नखर करायचं असतं ना पहिला दिवस शाळेचा. बाय. सोडली रिक्षामध्ये तर नानाचं चालत घेऊन दिव्याला SMG शाळेमध्ये. आणि परो जीविका मोमसचा मालिक. कुठे गेलता तू. सुवानीला सोडा. तू कुठे गेलता. मोबाईल बनवला असं असं. आलो घरी. आता आपला येणार आहे ॲडसन पिन दाखवता आल्यावर. त्यांनी मला फोन केला. बोलतो मी येतोय बोलता. पण बरं त्याला आरामात ये. जेवण वगैरे करून ये. कारण की मगाचपासून घाई करत होतो. तर मीच सध्या बाहेर आहे. तू येताना आरामात आहे. टेन्शन घेऊ नको. गावातच द्यायचं तुला आणि मलाच द्यायचं आहे. जर मी नसेल मग सुरतला द्यायला सांगेल तर दुसरं कोण. चला तर गाईज आपला ॲडसन पिनवाला येणार आहे. तर दाखवतो मला. त्याला दाखवणार नाही. तो माझा मित्रच आहे. तो बोलतो शूटमध्ये घेऊन येतो. चला वगैरे क्रिकेट खेळता आणि येतोय रस्त्यावर. तो दाखवतो मला. या फायनली दुसऱ्यांदा ट्राय केल्यानंतर आपल्याला ॲडसन पिन येतं आहे. याच्या आधी केला होता ट्राय. तर ॲड्रेसमध्ये काही इश्यू झाल्यामुळे तो ॲड्रेस चेंज केला मी. तरी पण 2.5 महिन्यानंतर चेंज केला. तेव्हा तो 5 दिवसामध्ये आला. चला दाखवतो या तुम्हाला आल्यावर. फायनली गाईज आपला ॲडसन पिन आलेला आहे. मग अशी घेऊन गेला. आता थांबलोय सुवानीला. सुवानीसुद्धा शाळेतून येते कारण की आता वाजल्यात 5:30. मग असं वाट बघत होतो पण तो तिकडे शंकर मंदिरलाच थांबला होता. सुवानीला घेऊनच सोबत जा. आणि याचा ॲडसन पिन कसा टाकायचा तो तुम्हाला उद्या दाखवेल. भरपूर जणांनी बघितलं असेल यूट्यूबला व्हिडिओ. पण आपल्या मराठी भाषेनं आपण आपल्या आगळ्या भाषेनं आपण दाखवायचा प्रयत्न तर नक्की करूया. काही सुवानीला पण सोडली गेली. सुवानी घरात आणि भाजीसुद्धा घेतली. आणि ॲडसन पिन आपला
ॲड्रेस बिड्रेस त्याला दिसला असेल तुम्हाला टाकून मी त्याला एडिटिंग करताना, कारण की ॲड्रेस सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण कसं नंबर वगैरे लीक व्हायची शक्यता आहे, त्याच्यावर नंबर सुद्धा आहे. चला जाऊ वरती. सोने असं कपडे चेंज करेल, तोपर्यंत भाजी वगैरे ठेवू आणि मग आपला पुढचा काम काय करू. परत तुझ्यावर जाऊ, मग दिव्या जायचं आहे ना, त्याचे कपडेसुद्धा घेऊन यायचं आहे. पण तो आलेला लावतो कलर खिडकीला ग्रिलला, अशा ग्रिलला कलर लावतो तो. त्यांच्या वरच्या रूमचं काम चालू होतं आणि त्याच्यासाठी झाला ते चांगली गोष्ट आहे, लवकर झालं तर, नाहीतर मग टाईमपास आहे. मग रात्री जायला लागेल. मी पण ठेवून जाईल आता, जातो तुझ्या म्हणजे नंतर मग पॅन्ट घ्यायला येऊ की नाही येणार ते आता त्याचं काम झाल्यावरच समजेल. या आता मम्मीला सांगतो पहिला भाजी ठेवली म्हणून आतमध्ये, आणि मग जाऊ आपण. मम्मी गेल्यावरती भाकरी होत होता. तुम्हाला दाखवत होता हे तुषारने काय आकृती गेलेत. बसले मस्त दरवाजामध्ये खायला, त्याच्यामध्ये दूध टाकला कलिंगडामध्ये आणि मलाई टाकून खात आहे. काही सांगायचं याला. हे बघा बी लागले नुसता. आता तो हेल्मेट बनवून डोक्यान घाल. हा पोरांना द्यायला लागेल ना तुझे. एक कलिंगड लागते अख्खा. मग तुझे पोरांना पण द्यायला लागेल ना तो. मग दिव्याला जायचा का ना का जमले नाही तू अंबानीचा पोर आहे ना तू जमाला. हो मग माहितीच आहे लोकांना, म्हणून बोलू ना अंबानीचा पोर आहे. का आवरा दमला, काय काम केलं एवढा दमायला. साठावा किती 2 दिवस काम केला. मग झोपणार ना ती पूर्ण. आज पूर्वी गेली ना. हा एक काम केलं, कलरचं काम केलं. कलर आता लावून घेतले आणि बसले, दुसरं काहीच काम नाही केलं सकाळपासून. रिक्षावर गेलतो. रिक्षावर का सगळी जातात, मी पण जाऊन रिक्षावर काल. मग आता पोरं येतील बघा त्याची. ही बघ पोरं आली बघ, किंवा पोरे आला. मगासपासून आतमध्ये घुसून खात होता, आता मस्त पोरांना खायला दिले त्यांनी. अजून इकडे 2 थंडावा असला थंडावा ते बघ दरवाजा लावला लागे दरवाजा. हे पोरांना खायला देस, पाणी बिनी दे पोरांना. काहीच फ्रीवाला जुगाड दाखवतो तुम्हाला. आणि सायलेन्सरचा आवाज बघा, लय फरक पडले. लोक एक्झॉस्ट लावतात 10-10, 15-15 लाख रुपयाचे लावतात काही स्पोर्ट बाईकला. आणि आम्ही असा जुगाड गेले, फक्त एक एक्झाम्पल, फक्त रेस देतो. आवाज बघा काय थांबा जरा. आहे कॅन आणि तार लावले सायलेन्सरला बांधून. आवाजामध्ये किती फरक पडतोय लगेच, आणि या मजा येतं. मस्त आवाज येतो. परत एकदा ऐकून नको तुम्ही. भारी फील वाटतं. पण फक्त आम्ही एक मजा मस्ती म्हणून एक्सपेरिमेंट केलं. सिरियस घ्यावं नका या गोष्टीला. आणि आम्ही असं हे पण न करत का कोणाला सांगतो का आम्ही करा, अशा गोष्टी करू नका बिलकुल. फक्त एक आम्हाला टेस्ट करायचं होतं म्हणून केलं. याचा गाडी याची मालक येऊ त्याला फक्त पोलिस पाय लावला का लागे खाली. फक्त जुगाड इथंच गेले घरापुरताच. चला तर गाईच मस्त निघालो. कुठं नाही दिव्याला गेलो आम्ही, आणि त्याच्या गाडीला मस्त आम्ही तो बनवलं जुगाड केला. आता चाललोय घरी. बघूया अजून काय प्लॅन आहे का. आज मोठ्यानं जायचं का. पाऊस तर आले, हल्ली रिमझिम पडतोय. जोरात आला तर मजा आहे, तर मोठ्या जास्त भेटेल ना. तर मग 2 दिवस गेलो काहीच नाही मोठं भेटत. गाईज मी तुम्हाला काही सांगतो. चला तर घरात जाऊ. फायनली गाईज मम्मीने बनवले आज मोठे. दाखवले मला मोठेच आहेत. कोणता चमचा आहे मलाच नाही. मम्मी मोठ्यांचा चमचा कोणता, मोठा बारका. मोठ्यांचा चमचा कुठला, मोठा बारका. यो हे बघा मोठे डेंजर एकदम. कारण की मोठ्यांचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल, पण हा ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल. पुढं मागं होऊ शकतो. चला आणि इकडे काहीतरी मटण वगैरे ठेवलं काहीतरी. आपण जाऊ हॉलमध्ये, अजून काय दाखवेन तुम्हाला. चला तर काहीच चालू आहे नाक्यावर. बघू आव्या काहीतरी देतो आपल्याला. बघू देतो का ना. नाक्यावर आलं तर गाडी आज वाटतं त्याची शिप आहे. आणि जी गाडी घेतली ना तो 24-24 तास चालवतात दोघं मिळून. त्याचा कोण पार्टनर आहे आणि पैसे हाफ करतात. बघूया जाऊन टाईमपास.
आता पण घरात जेवायला घेतो. मला आता उशीर होईल जेवायला म्हणून मी बोलतो. मार उडी मार, मार उडी, जा 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 उडी मार, मार उडी. पोचलाय पुन्हा एकदा अक्षरा चायनीज कॉर्नरवर. तुम्हाला आता नावामध्ये आता दिसतं का अक्षरा चायनीज बल्ब चालू आहे ना म्हणून. आज मी नाही आणलं यावेळेला पार्टी द्यायला. शॉर्टकटमध्ये पार्टी आहे पण समजून जा. तो देणार होता पण मला पाणी माझा अर्धा तो बिल भरेल. चला बघूया. पटापट खाऊन घेतो ना जातो घरी. आणि घरी बनवले मोठे तुम्हाला मगाशीच बोलले. आवाज ओढून लागे मोठे बोलले एक देशील ना. नाही किती 12 होतं. 12 होतं मग सगळ्यांच्या हिशाला एक एक आहे मोठी आहे. मस्त चिल्ले वगैरे खाऊन आलोय. आता चाललंय जेवण. मोठे आहेत मोठे मी नाही खाणार. गाईस मस्त जेवण करून झाले ना. आत्ता 12 वाजायला आल्यावर पाण्याने जोर घेतलंय बघा. जायची होती मोठ्यांना जायची इच्छा तर होतो पण काय करणार. आत्ता कोण 12 वाजता जाईल मोठ्यांना. 7-8 वाजता पडला असतं ना मग आपल्याला जायला भेटलं असतं. लगेच इथं भरला बघा. आता जोरात आहे. आता मोठे जाम भेटतील. कार्तिक गेले आमचा, माझा भाऊ गेले. बघा आता किती वाजता येतं. आता जस्ट गेले तर फोन आला तर मी सुद्धा जाईन जर गेलो तर. आता येईल तेव्हा समजेल किती मोठे पकडणार. तोपर्यंत जागा राहायला लागेल कारण मम्मी वगैरे झोपेल. मम्मीचं सकाळपासून थकलेलं आहे खूप काम करून करून. आता वाटच बघतो मी त्याची. तर आला तर जाऊ. रात्री काही ब्लॉग एंड नाही गेला. कार्तिकने मोठे आणलेले पण ते त्यांनी घराच्या बाहेरच ठेवले. तर रात्री पप्पा पिसले म्हणून दाखवतो मोठे. हे बघा रात्री घेऊन आले. आता यातलाच एक मोठ्या मी काढतोय बाहेर. काढला आणि याच्याजवळ सोडतो. पकड 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 जा पकड पकड. हवा टाईट झाली त्याची. ये पकड पकड. ये पकड. पकड. पकड पकड. ये पकड पकड पकड. नाकाला घेल तुझे चावा. चला आपण त्याला पकडून परत बरणीमध्ये ठेवू. बघा पकडला मस्त होती. आणि त्या दिवशी माझे असंच एवढंच मोठ्या चावला बोटाला आणि पूर्ण बोटाची वाट लागतात ना. एवढे आहेत सर्व. साईज मस्त आहे. बघा किती मोठा आहे. चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.